चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात कडक उन्हाळ्यात घडलेला शुक्रवारचा मानव वन्यजीव संघर्ष हा वाघ नरभक्षक झाल्यामुळे नसून अतिउष्णतेमुळे त्यांच्या शरीरावर आणि वर्तनावर झालेल्या दुष्परिणामांमुळे असावा, असे मत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी तथा जलद बचाव गट प्रमुख डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे। ते म्हणाले, वाघ हे होमिओथर्मिक प्राणी आहेत, म्हणजेच त्यांना त्यांच्या शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवावे लागते। मात्र त्यांच्या शरीरशास्त्रात मानवासारख्या घामाच्या ग्रंथी नसतात। वाघाला शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पानवठे आणि सावलीवर अवलंबून राहावे लागते। जेव्हा बाहेरील तापमान 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते, तेव्हा वातावरणातील उष्णतेचा प्रवाह प्राण्याच्या शरीराच्या आत जातो। जर प्राण्याला पाण्याचा स्रोत मिळाला नाही, तर त्याची उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता संपते, ज्याला हायपरथर्मिया किंवा हीट स्ट्रेस असे म्हणतात। शरीराचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास प्राण्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो। तीव्र उष्णतेमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स अचानक वाढतात। यामुळे प्राण्यांमध्ये हायपर इरिटेबिलिटी आणि फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन सिंड्रोम निर्माण होतो, असे मत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांनी व्यक्त केले। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात उन्हाळ्यात साधारणतः 47 डिग्री टेम्परेचरमध्ये घडलेला हा मानव वन्यजीव संघर्ष, या संघर्षामुळे नरभक्षक वाघ झाला असल्याचे बरेच लोकांकडून चर्चा करण्यात येत आहे, परंतु तशी वस्तुस्थिती नसून अतिउष्णतेमुळे त्यांच्या शरीरावर आणि वर्तनावर झालेल्या दुष्परिणामाचा हा एक वैज्ञानिक दाखला आहे, असं आपण म्हणू शकतो। याचे प्रमुख कारणे म्हणजे थर्मल स्ट्रेस आणि थर्मोरेग्युलेशन। वाघ हा लार्ज कार्निवरस हा होमिओथर्मिक प्राणी आहे, म्हणजेच अशा शरीराची यांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवावे लागते। मात्र त्यांच्या शरीरशास्त्रात मानवासारख्या घामाच्या ग्रंथी किंवा स्वेट ग्लँड नसतात। दुसरं, कूलिंग मेकॅनिझम। वाघ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने पॅन्टिंग, तोंडाने वेगाने श्वास घेणे, पाण्यात बसून राहणे या पद्धतीचा वापर करतात। क्रिटिकल थर्मल मॅक्सिमम, जेव्हा बाहेरील तापमान 47 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोहोचलेले आहे, तेव्हा वातावरणातील उष्णतेचा प्रवाह हीट फ्लक्स प्राण्याच्या शरीराच्या आत जातो। जर प्राण्याला पाण्याचा स्रोत मिळाला नाही, तर त्याची उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता संपते। त्याला हायपरथर्मिया किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात। हायपरथर्मियामुळे म्हणजे शरीराचे तापमान वाढल्यामुळे, मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे प्राण्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर गंभीर परिणाम होतो। कार्टिकोल आणि ॲड्रिनोलिनची निर्मिती, तीव्र उष्णतेमुळे शरीरात कार्टिसोल आणि ॲड्रिनोलिन अचानक प्रमाणात वाढतात आणि त्या प्राण्यामध्ये हायपर इरिटेबिलिटी किंवा फ्रस्ट्रेशन, ॲग्रेशन असे सिंड्रोम तयार होतात। अशा स्थितीत वाघ अत्यंत लहान कारणानेही ॲग्रेसिव्ह किंवा ट्रिगर्ड होतो आणि हिंसक बनतो। त्यामुळे सदर घटना ही एक दुर्दैवी घटना आपण म्हणू शकतो। त्याच्यामध्ये अतिउष्णता, हायपरथर्मिया आणि बिथरलेले वाघाचे वर्तन, आणि त्यामुळे हा असा दुर्दैवी प्रकार आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात झालेला आहे। धन्यवाद।